मध्यपूर्वेत वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलबाबत अफवांचा बाजार तापला आहे। अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। मात्र केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की देशामध्ये सुमारे 2 महिने पुरेल इतका इंधनसाठा उपलब्ध आहे। आवश्यकता भासल्यास पर्यायी स्रोतांचा वापर करण्याची तयारी असल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले आहे। दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच चायना आणि रशिया यांच्याकडून इराणला तांत्रिक मदत मिळत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे, ज्यामुळे तणाव अधिक वाढू शकतो। मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम व्यापारावरही दिसू लागला आहे। जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे द्राक्ष, कांदा आणि इतर कृषी मालाचे कंटेनर अडकून पडले आहेत। सौदी आणि इतर आखाती देशांकडे जाणारी निर्यात सध्या विस्कळीत झाली आहे। याच पार्श्वभूमीवर दुबईसह इतर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत। संबंधित नागरिकांच्या संपर्कात प्रशासन असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पंढरपूरमध्ये नो एंट्रीमध्ये ट्रक घुसल्याच्या प्रकरणात पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप संबंधित ड्रायव्हरने केला आहे। 2000 रुपयांचा दंड आकारून 1000 रुपयांची पावती दिल्याचा आरोपही करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। आपण पाहत आहात महामराठी न्यूज, सदैव न्याय हक्कासाठी।